नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी सिमिलॅरिटी या लेसन मधला 1.1 प्रॅक्टिस सेटचा सेकंड क्वेश्चन बघणार आहोत. त्याच्या आधी आपण फर्स्ट क्वेश्चन डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे. तो डिस्क्रिप्शन मधला फर्स्ट क्वेश्चन बघा, मग यानंतर दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊयात. चला दुसरा क्वेश्चन काय आहे तो बघूयात. आता दुसरा क्वेश्चन दिलेला आहे बघा. इन द फिगर, म्हणजे ही दिलेली फिगर, या फिगर बद्दल बोलायचं आपल्याला. BC इज परपेंडिक्युलर टू AB. आता या ठिकाणी दिलेला आहे, एक मिनिट, ओके. BC हा दिसतो तुम्हाला. BC हा AB ला परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ 90 डिग्री मध्ये आहे. BC हा AB ला परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर AD इज परपेंडिक्युलर टू AB. हा AD दिसतोय, तो हा AD सुद्धा या AB ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे 90 डिग्री मध्ये आहे. इथं 90 डिग्री केलेली आहे, इथं पण 90 डिग्री आहे. आता इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे बघा. BC इज इक्वल्स टू 4. कुठे आहे BC? हा BC आहे. BC इज इक्वल्स टू 4 अँड AD इज इक्वल्स टू 8 दिलेला आहे. हा AD आहे, तो 8 दिलेला आहे. देन फाइंड, तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. म्हणजे हा ABC आणि ADB हा जो खालचा ट्रायंगल आणि वरचा ट्रायंगल आहे, या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. चला मग आपण सुरुवात करूयात. सर्वप्रथम या ठिकाणी बघूयात काय दिलेलं आहे, त्यानुसार या ठिकाणी माहिती बघूयात. तर बघा, आता या ठिकाणी आपल्याला जर याचं ऑब्झर्वेशन जर केलात तुम्ही, तर काय दिसतं तुम्हाला? तर इथे या ठिकाणी दोन ट्रायंगल आहेत, परंतु AB हा दोघांचा कॉमन बेस आहे. दोन्ही ट्रायंगल जरी वेगवेगळे दिसत असले तरी त्या दोघांचा बेस कसा आहे? एकच आहे, कॉमन आहे. आणि हाईट दोघांची वेगवेगळी आहे. आता या ठिकाणी याची हाईट जर बघितलं तर ती दिसते तुम्हाला 4. वरच्या ट्रायंगल वरचा ABC ची हाईट आहे 4 आणि ADB ची हाईट आहे 8. ओके, तर मग आपण त्या ठिकाणी या दोघांचा रेशो काय आहे बघूयात. तर मग या ठिकाणी बघा, माहिती आहे तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल्स टू. ओके, तर आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, इथं आपण माहिती लिहून घेऊयात. AB इंटू बेस. आता चला, पहिल्या ट्रायंगलचा एरिया बेस इंटू हाईट BC, AB इंटू BC आपण दुसऱ्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट AB इंटू त्या ठिकाणी काय आहे, किंवा आपण डायरेक्ट सुद्धा याला असं म्हणू शकतो की कॉमन बेस म्हणून सांगू शकतो आपण. इथं डायरेक्ट लिहून घेईन मी इथं BC अपॉन AD, आणि मी इथं डायरेक्ट असं सांगेन, काय सांगायचं इथं, की AB हा कॉमन बेस आहे. AB इज कॉमन बेस. ओके, तर मग AB हा कॉमन बेस आहे, त्यामुळे तो निघून जातो. आणि आता त्या ठिकाणी शिल्लक राहतं कोण? BC अपॉन AD. मग आता BC आपल्याला दिलेला आहे. BC किती आहे? तो 4 आहे. आणि AD किती आहे? AD 8 आहे, म्हणजे 8 आहे. तर मग या ठिकाणी आपण लेफ्ट साइडला लिहून घेऊयात एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल AD आणि B. तर आता याला डिवाइड करून बघूयात. चला डिवाइड करा. ओके, चला 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8, 4 1 4 4 2 8. राहिलं कोण शिल्लक? कसं झालं रे बघा, 1/2 असं त्या ठिकाणी काय झालेलं आहे? शिल्लक राहिलेलं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला जर बघायचं असेल तर याचा प्रोपोर्शन किंवा याचं प्रोपोर्शन म्हणजे काय, तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे? तो रेशो फाइंड करायचा होता, आणि तो आपण रेशो या ठिकाणी फाइंड केलेला आहे. काय रेशो आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल्स टू 1/2. एवढंच फाइंड करायचं होतं, ते आपण या ठिकाणी शोधलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्नांच्या लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला जो कोणता क्वेश्चन पाहिजे आहे त्या क्वेश्चनची लिंक ओपन करा आणि तो व्हिडिओ बघा. थँक्यू.